महाराष्ट्र बोर्डाच्या 12वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला। यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली। यंदा 12वीचा निकाल 93.37% लागला। यंदाही निकालात कोकण विभागाने बाजी मारली तर मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी लागला। 11वीसाठी शुक्रवारपासून प्रवेश नोंदणी करता येणार आहे। मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर आणि अमरावती 11वी प्रवेशाची प्रक्रिया शुक्रवारी सुरू होणार आहे। 22 आणि 23 मेला विद्यार्थ्यांना डमी लॉग इन करून अर्ज भरण्याचा सराव करता येणार आहे। नागपुरातून आरटीआय अंतर्गत गरीब विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी खोटी प्रमाणपत्र सादर करून प्रवेश मिळवण्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे। शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीच्या अहवालानंतर सीताबर्डी पोलिसात तब्बल 19 पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भंडारा जिल्ह्यात लहान मुलांच्या जीवाशी खेळ चाललाय। लाखनी तालुक्यातील रेंगेपार इथल्या अंगणवाडीत मुदतबाह्य पोषण आहाराचा पुरवठा केला जातोय। ही माहिती महिला आणि बालविकास विभागाला देण्यात आली। तपासादरम्यान या पोषण आहाराची मुदत 1 महिन्याआधीच संपल्याचं उघडकीस आलंय। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। संभाजीनगरची हवा स्वच्छ झालेली आहे। देशभरात शहरांची हवा स्वच्छ ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबवण्यात आलेत। यात वातावरणातील फरकाचा अभ्यास केला असता संभाजीनगरानं राज्यात दुसरा क्रमांक पटकावलाय तर देशात 12वा क्रमांक पटकावलेला आहे। वर्धा जिल्ह्यात 301 ग्रामपंचायतीच्या प्रशासक नेमणुकीला नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली। या ठिकाणी ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपवून महिने लोटले तरी निवडणुका झाल्याच नाहीये। त्यामुळे सरपंच संघटनेकडून आयोगाला निवडणूक घेण्याची यावेळी मागणी केली जाते। भंडाराच्या लाखनपूर इथं विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचवण्यात यश आले। शिकारीच्या शोधात असलेला बिबट्या विहिरीत पडला। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या शिताफीनं बिबट्याला जीवनदान दिलं। पिंपरी चिंचवडच्या वल्लभनगरमध्ये झाडावरच्या दोरीत कावळा अडकला होता। अग्निशमन दलाला याबाबतची माहिती मिळाली असता कर्मचाऱ्यांनी कावळ्याला जीवदान दिला। सटाणा तालुक्यातील अंबासनमध्ये कांदा चाळीत बिबट्याचे बछडे आढळले। त्यामुळे आसपासच्या गावांमध्ये भीतीचं वातावरण आहे। वन विभागाने या बछड्यांना ताब्यात घेत त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले।